सळसळ करतं, त्यांचं व्यक्तिमत्व किती महान आहे. म्हणून आपल्या लेकरांना संस्कार द्यायचे असतील तर आदर्श छत्रपती शिवरायांचे, आदर्श छत्रपती संभाजी महाराजांचे त्यांच्या डोळ्यासमोर उभे करा, तेव्हाच आपली लेकरं चांगली घडतील. नाहीतर आपल्या लेकरांना आजकाल संगत वाईट झालेली आहे, संगत ही परमार्थाची राहिली नाही. त्यामध्ये मला अभिमान वाटतो आपल्या गावाचा, की आपल्या गावामध्ये एवढा चांगला भव्य दिव्य असा सप्ताह उभं करण्याचं काम सर्व युवा मंडळींनी केलेलं आहे. जोरदार करा सर्व युवा मंडळींसाठी. आणि ही जी युवा मंडळी पुढे आलेली आहेत, मला कौतुक वाटतं तुमच्या मायबापांचं सुद्धा. म्हणतात ना, आपुलिये हिता जो से जागता, धन्य माता पिता तयाची. जर युवा मंडळ तुम्ही आपल्या हिताविषयी दक्ष आणि जागरूक असाल, याची सारी धन्यता कुणाला मिळतंय? मात्या आणि पित्यांना. कारण लेकरं घडवण्याचं काम कोण करत असतं? माता आणि पिता. तुम्ही बघा, तुमच्या लेकरांपुढं दारू पिया, तुमच्या लेकरांपुढं जर तुम्ही तंबाखू खात असाल, तुमच्या लेकरांना संस्कार कोणते पडायले? दारूचे आणि तंबाखाचे. म्हणून विनंती आहे मला माझी सर्वांना, की कुणाला जर व्यसन असेल तर ते व्यसन इथंच सोडून द्या. व्यसन कुणी करू नका. अहो विचार करा, त्या माता माऊल्या तुमच्यासाठी उपवास धरू धरू मरायल्या आणि आपण पुढी तंबाखू दारू पिऊ पिऊ मरायलोय. त्यांचं किती आपल्याबद्दल बलिदान आहे. एक विचार करा, मला सांगा, सासरवाडीला तुम्ही किती दिवस राहता? पुरुष वर्ग सासरवाडी कळते? कळते? हा, किती दिवस राहता? एक दिवस. हा, वा. आता माता माऊल्यानं तुम्ही सांगा, सासरवाडीला किती दिवस राहता? सासरवाडी हा, ते बिना लग्नाच्या बोलायला तुम्ही बोला ना. किती दिवस राहता? एक महिना. आयुष्य. जोरदार टाळ्या वाजवा माता माऊल्या. लक्षात सगळ्यांनी घ्यायचा, माझा विषय काय, विषयांतर झालं नाही पाहिजे. माझा बोलण्याचा विषय लक्षात घ्या. त्यांचं तुमच्याबद्दल किती बलिदान आहे, किती समर्पण भावना आहे. तुम्ही सासरवाडीला राहता एक दिवस, त्यांनी राहतात आयुष्यभर. आणि एक दिवस विचार करा, आयुष्य जातं तुमचं पुरुष मंडळीचं, पण तुमच्या मनामध्ये तुमच्या घरच्याबद्दल जी भावना आहे ती त्यांच्या घरच्याबद्दल कधी निर्माण होते का? कुणी जर म्हणत असेल हो माझ्या मनात झाली तर हात वर करून सांगा, कोण जाऊन सासरवाडीला भांडे घासले? असो झाकली मुठ 1.25 लाखाची. कुणीही अहो घर जावई असलं तरी सासरवाडीला भांडे घासत नाही. या उलट आमच्या माता माऊल्या बघा, लग्न करून येतात, हाताचं काकण सुटत नाही, पण तुमच्या घराला त्यांच्या स्वतःच्या घरच्या पेक्षाही चांगल्या प्रकारे सांभाळतात. ज्या महिलेनं तिच्या माहेरी कधी काम केलं नाही ना, मायबापांच्या घरी कधी काम केलं नाही ना, ती तुमच्या घरी येऊन काम करायला लागते. बरोबर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुष वर्ग, मला सांगायचंय, समजा तुम्हाला मी इथून, आता माझं गाव फार लांब आहे, इथून जवळपास 300-400 किलोमीटर लांब आहे. मी इथून तुम्हाला माझ्या गावी घेऊन गेली वाजत गाजत बँड बाजा, तिथं येऊन जर तुम्हाला सगळ्यांना झाडझूड भांडे करायला लावले तर तुम्ही पळून येता का नाही? येता ना? हा. या उलट बघा, तुम्ही त्या माता माऊल्यांना किती आनंदानं तुमच्या घरी आणता. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, गपोरी नवरी आली, अजून आए हम बाराती बारात लेके जाएंगे तुझे भी अपने साथ लेके. अजून हे माझं स्वतःचं क्रिएशन आहे. पुरुषांच्या मनातल्या भावना तिच्या पत्नीबद्दल काय, ऐका. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, महबूब को मत बताना उसको भांडे घासने को ले जा रहा है. सांगलं तर महबूब अर्ध्या वाटातून पळून जाईल. आधी तर काय बाबा, फोन घे, रिचार्ज घे, महिन्याचं संपू नको, लागल तेवढं घे. आणि लग्न झालं काय गरज आहे, माझं हॉटस्पॉट घे की. रिचार्ज थोडं महाग झालेलं आहे.
आणि एवढ्या आनंदाने त्यांना घरी नेता आणि घरी नेऊन भांडे झाडझूड करायला होता, तरी सुद्धा त्या माता माऊल्या कधीच तुम्हाला काहीच बोलत नाही. कारण त्या माता माऊल्यांचा एका पत्नीचा सगळा आनंद कुठं असतो? तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर जर आनंद असेल, यापेक्षा आनंदाची गोष्ट तिच्या पत्नीसाठी दुसरी कोणती नाही. म्हणून त्या माता माऊल्यानं मला सांगा, तुमच्या कपाळाला कुंकू कुणाच्या नावाचे? माझ्या कपाळाला कुंकू कुणाच्या नावाचं आहे? मालकाच्या. पायात जोडवं, हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र. बरं, एवढं करून आपण पाया पडतो, आपल्याला आशीर्वाद काय देतात? सौभाग्यवती भव. आशीर्वाद कोणाच्या नावाचं आहे? आणि यांना विचार बरं, तुमच्या नावाचं त्यांच्याकडे काय आहे? एकही गोष्ट नाही. तो डायलॉग तुम्ही कधी ऐकलाय का? एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. ऐकलंय? तो रमेश बाबू सांगत नाही तुम्हाला, मी सांगते. एक चुटकी सिंदूर की कीमत भांडे घासना होता है, एक चुटकी सिंदूर की कीमत झाड़ू पोछा मारना होता है, एक चुटकी सिंदूर की कीमत लेकरान के शेंबुड़ पुछना होता है, एक चुटकी सिंदूर की कीमत राजकुमारी से कामवाली बाई बना देता है, एक चुटकी सिंदूर. म्हणून त्यांच्या जीवनात एवढे बदलाव आले. तुमच्या जीवनात काय? आधी म्हणत होते आई जेवाय वाढ, नंतर पत्नीला म्हणतात जेवाय वाढ. असं नाही की तुमचं त्यांच्याबद्दल काही कामच नाही, तुमचंही खूप आहे. पण माझा बोलण्याचा विषय काय की एवढं सारं त्यांनी तुमच्यासाठी करतात. म्हणजे त्यांनी महिलांनी आवडलं तर लक्षात घ्या, महिला तुमच्यासाठी त्यांचं घर सोडतात, त्यांच्या आई वडील सोडतात, त्यांचं गाव सोडतात, त्यांचं स्वप्न सोडतात, त्यांचा सगळा आनंद सोडतात, ते फक्त तुमच्यासाठी. मग एक महिला, तुमची पत्नी, तुमची आई, तुमची बहीण तुमच्यासाठी हे सगळं सोडू शकत असेल, तुम्हाला तुमच्या पत्नीसाठी साधं एक व्यसन सुटत नाही का? म्हणून पटलं तर बघा, हे सोडा. आणि हे सोडण्याआधी याची मित्रता सोडावं. आपल्याकडं मित्र लय भारी आहेत. ते म्हणतात ना, संगत परमार्थाची ठेवा. मित्र दोन प्रकारचे. मित्र बर्बाद करण्याचंच काम करत नाहीत बरं का, मित्रताही चांगली करायला पाहिजे. पण म्हणतात ना, कोण कहता है दोस्ती बर्बाद करती है, अरे कौन कहता है दोस्ती बर्बाद करती है, निभाने वाला अच्छा हो तो दुनिया भी याद करती है. फक्त तसं निभावणारा मित्र आपल्याकडं पाहिजे. मग आपल्या लेकरांना संगत ही परमार्थाची ठेवा, म्हणजे लेकरं कधीच वाईट वळणार जाणार नाही. आपल्या लेकरांकडे मित्र कोणती झाली? तू पी, मी पितो, दोघं मिळून माली पिलो, या प्रकारची जास्त मित्र आपल्याकडे झालेली आहेत. म्हणून चांगली संगत लेकरांची ठेवा, लेकरं वाईट वळणार जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणूनच अशी जर संगत तुम्ही लेकरांना चांगली ठेवली, लेकरांना कीर्तनामध्ये आणत जा. दोनच शब्द का होईना लेकरांच्या कानावर चांगले पडू द्या, जेणेकरून आपली लेकरं चांगल्या मार्गावर लागली पाहिजे. म्हणून म्हणतात किती नंतर रडून फायदा नाही. वाहिला उद्वेग. आजकालच्या लेकरांची दोन ब्रीद वाक्य झाली. कोणती? हम दो हमारे दो, माँ बाप को फेक दो. अहो, लेकरं कुत्री पाळली पण माय बापाला पोसना गेली. याचं कारण काय? संत सांगतात, तुका म्हणे मायबाप आहे अवघी देवाची स्वरूप आहे. मायबाप हेच देवाचं रूप आहे, हे संतांनी आपल्याला सांगितलंय. पण हे लेकरांपुढं कधी येणार? जेव्हा एक तर तुम्ही त्यांना सांगशाल किंवा कीर्तनामध्ये आणशाल ना. आपण त्यांना हे ज्ञान देतोय ना, कीर्तनामध्ये त्यांना आणतोय, सगळं त्यांना जे काय आहे त्यांच्या दिमागामध्ये बाहेरचं आपण भरतोय, आणि त्याच्यामुळे आपली लेकरं वाईट वळणावर जात आहेत. म्हणून लेकरं जर चांगली पाहिजे असतील, लेकरांना कीर्तनामध्ये आणत राहा. लेकरांना होईल तेवढं मोबाईल पासून, टीव्ही पासून सुद्धा दूर ठेवा. त्यांना अभ्यासाची वेळ आहे, त्यांना अभ्यास करू द्या. नंतर रडून फायदा नाही. नंतर संत म्हणतात, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. हे जर तुम्ही नसाल, हे भगवंतानी तुमच्या नशिबात दिलेलं दुःख नाही, हे भोगणे ते फळ संचिताचे, तुम्ही केलेल्या कर्माचं फळ आहे. म्हणून सगळ्यांनी लेकरांना चांगले संस्कार द्या. आणि एवढं करू नये तर काही जणांची लेकरं वाईट वळणावर जात असतील, ते स्वतःच्या संचित कर्माचे भोग म्हणा, विठ्ठल विठ्ठल करा. आणि थांबा, आणि भगवंताच्या चरणी तो सगळा जो संसार आहे वाहा. संत म्हणतात, तुका मनी घालू तयावरी भाग
सर्व जो भार आहे तो त्या भगवंतावर टाका आणि सर्व संसार आहे तो त्या भगवंताच्या पायी वाहा. हा जरा पूर्णतः भावार्थ. माझा बोलण्याचा विषय हा जनजागृतीपर थोडक्यात असल्यामुळं मी बोलण्यातून अशा प्रकारे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या बोलण्यातून कुणाचं मन दुखावं असा माझा अजिबात उद्देश नव्हता. म्हणून कुणाचं मन दुखलं असेल बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध आपलंच लेकरू म्हणून मला इथं क्षमा करायचंय. आजच्या कीर्तन रूपी सेवेला उपस्थित सुंदर असे पखवाज वादक नाव काय संतोष महाराज हरिभक्त पारायण संतोष महाराज ज्यांचं पखवाज ऐकून मनाला सुद्धा संतोष लाभले. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. सुंदर असं पखवाज वादन त्यांनी केलेलं आहे. तथा हरिभक्त पारायण सुभाष महाराज पांचा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे. सुंदर असं पखवाज वादन त्यांनी सुद्धा केलेलं आहे. तथा हरिभक्त पारायण ब्रह्मा महाराज त्यांच्यासाठी सुद्धा त्यांची एक खासियत म्हणजे पूर्ण कीर्तन होईपर्यंत त्यांच्याकडे लक्ष ठेवलंय. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कमी झाला नाही. जोरदार माणसानं जीवन जगाव तर त्यांच्यासारखं जगाव. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. हरिभक्त पारायण बळीराम महाराज हरिभक्त पारायण अजय महाराज विष्णू महाराज हरिभक्त पारायण विष्णू महाराज हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज श्री गुरुजी बाळासाहेब महाराज जवळेकर हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज तथा हरिभक्त पारायण
नारायण महाराज पोळ. नारायण महाराज सर्वांसाठी सर्वचे टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आम्हाला लाभलेली उत्कृष्ट असे साऊंड सिस्टीम, जोरदार टाळ्या आमच्या ऑपरेटर दादासाठी सुद्धा. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आम्हाला पुरवलेली आहे. तथा ज्यांनी आज आम्हाला इथं बोलवलेलं आहे तसे आमचे श्री रंगनाथ बळीराम लहाने, तथा सोपान रामभाऊ लहाने, तथा नवनाथ गोरखनाथ लहाने आणि विशाल भाऊ शेषरावजी वैद्य या चौघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. त्यांच्यामुळं फार चांगलं असं आपलं गाव मला पाहायला मिळालेलं आहे. ज्यांच्या मुखारबिंदामधून आपण शिवपुराण कथा ऐकत आहात अशा स्वाती दिदीजी यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. तथा ज्ञानेश्वरी व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे हरिभक्तपारायण छत्रभुज महाराज यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. तथा आपले ही जी कीर्तनरूपी सेवा आहे हे सर्वांनी दोघांनी सुद्धा रेकॉर्ड केलेली आहे. आणि तुम्हाला हे कीर्तन पुन्हा कधी पाहायचं झालं तुम्ही सुद्धा दिसणार आहात बरं का माता मावल्यानं. त्यांनी सगळीकडे कॅमेरा फिरवला, तुम्ही तर फेमस होता आता. म्हणून ही कीर्तनरूपी सेवा पुन्हा तुम्हाला कुठं ऐकायची झाली तर आपलं युट्यूब चॅनल व्हायरल कीर्तनकार तथा वारकरी तडका चटका वारकरी चटका तथा या 2 YouTube चॅनलला जा, सबस्क्राईब करा. जेव्हा त्यांनी टाकतील काही फिक्स डेट सांगू शकता का? परवाच्या रोजी तुम्हाला हे कीर्तन तिथं पाहायला मिळेल. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांनी हात वर करायचे बसल्या ठिकाणी. आपलं कीर्तन झालेलं आहे. पण 22 जानेवारीला जे श्रीराम मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे ती त्यावेळेस मी तुमच्या गावामध्ये नव्हती. म्हणून आधी आपल्याला सर्व म्हणायची की प्रभू श्रीराम इथं येणार नाहीत. पण आपला विश्वास होता आणि आपण सर्वजण काय म्हणत होतो हातवर, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम Hey!